श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराज अवतार धारण करून आले. महाराज नेहमी साध्या वस्त्रात भिक्षा करून गावोगाव भ्रमंती करीत. त्यांच्या वागण्याचा ठाव लागेना. कधी ते मंदिरात तर कधी स्मशानभूमीत, कधी झाडाखाली तर कधी एखाद्या भक्ताच्या घरी. ते जणू सर्वव्यापी होते. एकदा अक्कलकोटात मोठा दुष्काळ पडला. पिके नष्ट झाली, लोकांना अन्न मिळेना, गावकरी अत्यंत हवालदिल झाले. तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांनी गावकऱ्यांना बोलावले आणि म्हणाले, अरे चिंता नका करू. श्री दत्ताची कृपा असेल तर दुष्काळाचे सावट दूर होईल. महाराजांनी स्वतः भिक्षा मागून मिळवलेले अन्न सगळ्या गावकऱ्यांना वाटले. भक्तांनी जेवढे घेतले तरी भाकरी करी संपेच ना. सर्व पोटभर जेवण मिळाले. लोकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. हा स्वामी समर्थांचा चमत्कार होता. अशाच वेळी एकदा एका शेतकऱ्यांचा बैल हरवला. बिचारा शेतकरी हताश होऊन स्वामींच्या चरणी आला. महाराज म्हणाले, तुझा बैल 5व्या शेतात बांधलेला आहे, जा घेऊन ये. शेतकरी गेला तर खरोखरच बैल तिथेच बांधलेला होता. तो आश्चर्यचकित झाला व स्वामींच्या पायावर लोटांगण घातले. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भक्तांनो, कधीही संकट आले तरी माझे नाव घ्या, मी त्वरित धावून येईन. त्यांच्या कृपेमुळे अनेक आजारी बरे झाले. निराधारांना आधार मिळाला, दुःखी सुखी झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश होता, ईश्वरावर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे कष्ट करा, इतरांना मदत करा. शेवटी अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतली. आजही लाखो लोक त्यांच्या नावाचा जप करून संकटातून मुक्त होतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.